करू शकतात नुसतं अल्फ्रेडो सॉस मधला काहीतरी. एक सुंदर असा पूल आहे द टँक म्हणून. बेस्ट व्ह्यू. नमस्कार मित्रांनो, नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन लोकेशनवर. अँड गोल्डन नगेट्समध्ये एक सुंदर असा पूल आहे द टँक म्हणून, फेमस आहे तो इथे. आणि जेव्हा तुम्ही इथे गोल्डन नगेट्समध्ये स्टे करता तुम्हाला फ्री ॲक्सेस आहे. अँड रेस्ट आय थिंक चार्जेबल असावा तो सुंदर असा पूल आज आपण एन्जॉय करणार आहोत. Hello, how are you today? Good? Yeah. There you go. Awesome. When you come down, you need to come up. Oh yeah. तर छानपैकी आता भूक लागली आहे, मस्त पिझ्झा खाऊ, त्याच्यानंतर वेगासची स्ट्रिप एन्जॉय करूया, राईड एन्जॉय करूया. अँड लास वेगस स्ट्रिपच्या नियरबायचं खाण्याचं खूप छान ऑप्शन बघत असणार तर जॉर्डनो पिझ्झा. अमेझिंग लोकेशन, अमेझिंग. आणि नक्की तिथे आल्यावर हे वाला ड्रिंक ट्राय करा, माहीत आहे इतकं अमेझिंग आहे टेस्ट, लिटरली मला त्याला शब्द नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत पिलेल्या सगळ्या ड्रिंक्समध्ये हे खूप सुंदर वाटलं, खूप 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 चायलंट आणि खूप सुंदर अशी डिसेंट टेस्ट आहे. आणि त्यांचा अल्फ्रेडो पास्ता पण ट्राय करू शकतात नुसतं अल्फ्रेडो सॉसमधला, काहीतरी भलतंच नाव आहे त्याचं, ते रीड करायला. सो माहीत आहे ड्रिंक इज अमेझिंग, पास्ता इज अमेझिंग. आणि अजून काय आहे डीप फ्रेश पिझ्झा. आणि जॉर्डनो स्पेशल डिलिशियस असा डीप डिश पिझ्झा ट्राय केल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला तो 7 मॅजिक माउंटेन्सकडे. सो येस, 7 मॅजिक माउंटेन्स हे लास वेगासच्या साऊथ साईडला लोकेटेड आहे, जे की अराउंड 1 तासाभराच्या ड्राईव्हच्या डिस्टन्सवर आहे लास वेगासपासून. सो नथिंग स्पेशल, बट एकावर एक असे दगड 30 फीट हाईटपर्यंत रचल्या गेलेत, 7 लाईनीमध्ये ते लावल्या गेलेत आणि खूप तेजस्वी अशा रंगीबेरंगी रंगांमध्ये त्याला रंगवलं गेले. त्यामुळेच हे लोकेशन असं टुरिस्टने अट्रॅक्ट झालेलं आहे. सो सपाट जागा, वाळवंटी असं रान आणि काहीच नसल्यामुळे कदाचित ह्या आर्टिस्टला सुचावं की इथे काहीतरी क्रिएट करावं तर की ह्या जागेला महत्त्व भेटेल. सो येस, असंच काहीतरी याच्या मागे लॉजिक असावं आणि असंही तिथे मेन्शन केलंय.
सो सुरुवातीला फक्त 2 वर्ष अशी ही जागा बनवण्यात आली होती, बट जसे जसे मॅक्झिमम टुरिस्ट ह्या जागेला व्हिजिट करायला लागले, सो ही फेमस होत गेली आणि आता ती प्लेस 7 मॅजिक माउंटेन्समधून फेमस झाली आहे. सो येस, वाय नॉट, आता नियर बाय आलोच होतो तर वाय टू मिस दिस प्लेस. सो आम्ही तिथे व्हिजिट केलं आणि सुंदर अशी बघू शकता तुम्ही, फार अशी गर्दी होती लोकांची आणि एक संध्याकाळच्या जागेत मस्त अशी एक ड्राईव्ह पण एन्जॉय झाली, ड्राईव्ह पण अनुभवता आली त्या निमित्ताने. सो नियर बाय व्हिजिट करायला सुंदर असं हे लोकेशन होतं. द पॅरिस हॉटेल पासून हे 20-25 माईल्सचा डिस्टन्स आहे, अराउंड अर्धा तासच्या ड्राईव्हवर 7 मॅजिक म्हणून. सो संपूर्ण हा सपाट एरिया आहे, डोंगर रांगा आहेत आजूबाजूला. सो नेवाडा आर्ट म्युझियमकडनं त्या आर्टिस्टने, ओगोमन नावाच्या आर्टिस्टने इथे सुंदर त्या स्टोन्सला कलर केला आहे. एवढंच काय ते या प्लेसचं महत्त्व आहे. सो खूप शांत अशी ड्राईव्ह आणि खूप छान असं क्लायमेट. संध्याकाळच्या टायमाला जर आपण निघालो लाईक आफ्टर 4-5 PM तर हा व्हिजिट करण्यासाठी उत्तम असा नियर बाय लास वेगस पॉईंट आहे. तर 7 मॅजिक माउंटेन्सचा एरिया एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही पुन्हा आलो बॅक टू पवेलियन आणि बॅक टू हॉटेल. येस, आणि आजची रात्र आमची इथे फ्रीमॉन्ट स्ट्रीटवरची आणि गोल्डन नगेट्समधली ही शेवटची रात्र होती. तर म्हटलं चला इथले काही रेस्टॉरंट्स किंवा इथले काही कसिनोज एक्सप्लोअर करूया. सो येस, आता आम्ही सिरकामध्ये आलो आहेत आणि सिरका हा त्यातल्या त्यात आम्हाला फ्रीमॉन्ट स्ट्रीटवरचा खूप सुंदर असा कसिनो वाटला, ज्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह बेटिंगचा एक्सपिरियन्स घेऊ शकतात. तर सर्व काहीच कसिनोचे टाईप तिथे अवेलेबल होतेच, बट लाईव्ह कसिनोचाही पोर्शन खूप मोठा अवेलेबल होता. ही जी समोर स्क्रीन दिसते ती संपूर्ण स्क्रीन तिथे लाईव्ह बेटिंग चालू होती. आय थिंक इट्स क्रिकेटवर किंवा अदर मॅचेस, फुटबॉल वगैरे ह्या सगळ्यांवर लाईव्ह बेटिंग तुम्ही करू शकता तिथे. सो असे खूप छान कसिनोज होते. कसिनोमध्ये येस, शूटिंग अलाउड नसल्यामुळे खूप डिटेल्ड मला इथे दाखवता येत नाही आहे तुम्हाला. हा एक्सपिरियन्स तुम्हाला लास वेगासमध्ये येऊनच एक्सपिरियन्स करू शकतात. बट मॅक्झिमम जितकं मला त्याच्यामध्ये कव्हरअप करता आलं आहे तर हे अशा पद्धतीतलं लाईव्ह बेटिंग केलं जातं. सो संध्याकाळचा टाईम असल्यामुळे खूप लेट नाईट इथे पोचल्यामुळे गर्दी कमी होती इथे, बट भरभरून लोक ह्या लाईव्ह बेटिंगची मजा घेतात इथे. तुम्ही हा एक्सपिरियन्स इथे घेऊ शकतात. सो लाईव्ह बेटिंग करायची असेल तर सिरकाला तुम्ही विजिट करू शकतात आणि बाकी तिथले असलेले कसिनोज तर सगळीकडे नॉर्मली सेम पॅटर्नचेच गेम्स तुम्ही एन्जॉय करू शकतात. सो अशा पद्धतीत आम्ही मस्तपैकी आमचा स्टे फ्रीमॉन्ट स्ट्रीटवरचा इथे एन्जॉय केला आणि ही एक लास्ट वॉक फ्रीमॉन्ट स्ट्रीटवरची घेतली आणि नेक्स्ट डेचा आम्ही ट्रॅव्हल सुरू केला तो आमच्या पॅरिस हॉटेलकडे. येस, सो आता इथून पुढचा 2 ते 3 दिवसांचा स्टे असणार आहे आमचा द पॅरिसमध्ये, जे लास वेगासच्या स्ट्राईपवर डाऊनटाऊन एरियामध्ये आहे. लास वेगासमधून डायरेक्ट पॅरिसमध्ये. वेगास टू पॅरिस. हे कितीच टर्म होता ना यार. हो, पण गाडीतला व्ह्यू एक वेगळाच असतो ना. गाडी मस्त आजूबाजूने जातीये.
सकाळ. आणि फायनली आता गोल्डन नगेट्समधनं चेकआउट करून आम्ही आता चेक इन करतो आहे द पॅरिस हॉटेलमध्ये. आणि अमेझिंग असं हॉटेल आहे. आता सध्या सागर गेल्या पार्किंग करायला आणि लगेज आहे आपलं तिथे. आणि ह्या सुंदर अशा हॉटेलमध्ये नेक्स्ट 3 डेजचा स्टे आपण एन्जॉय करणार आहे. बाहेरून तर इतकं अमेझिंग डिझाईन, इतकं आर्किटेक्चर आहे ह्या बिल्डिंगचं. होपफुली आतूनही तितकंच सुंदर असेल. डेफिनेटली आज जाऊ, आज बघूया हे हॉटेल कसं आहे. बट त्याआधी बाहेरचा एक शॉर्ट व्ह्यू दाखवते. समोर हा एंट्रन्स आहे हॉटेलचा. आता मेनली फ्रीमॉन्ट स्ट्रीट करून झाला आहे. फ्रीमॉन्ट स्ट्रीट आणि हा एक एरिया हे जस्ट 5 माईलच्या डिस्टन्सवर आहे आणि विच इज फेमस स्पॉट लास वेगासमधले. MGM, बेलाजिओ, लास पॅरिस आणि हे सगळे फेमस हॉटेल्स आहेत बेसिकली इथे. आणि ह्यांनी मेनली जे अट्रॅक्शन्स आहेत कंट्रीजचे त्यांचे रिप्लिकाज बनवले तिथे. सो ते आपण इथे आज एक्सप्लोअर करू. सध्या आज जाऊया पॅरिस हॉटेल, आतून बघूया कसं आहे आणि लेट्स सी. सो इथे आपल्या बॅग्स पडल्यात. सो बेसिकली सगळ्या हॉटेलची सुरुवात इथं कसिनोने होते. सो लास वेगास इज इक्वल टू कसिनो. आणि भरपूर सगळे पैसे उडवले तिथे. तर हा अमेझिंग एक्सपिरियन्स होता. काही जिंकलेत, काही लॉस झाले, बट एक हॅपीनेस होता की चला त्यामध्येही माणूस शिकतो की काय. आणि एन्जॉयमेंट मेन म्हणजे लाईफ एकदाच भेटते. सो जस्ट एन्जॉय दॅट लाईफ. अँड दॅट इज द एंट्रन्स पॅरिस हॉटेलचं. अँड होपफुली आपण आता नेक्स्ट बघू कसं आहे हॉटेल. हाही कसिनो एक्सप्लोअर करूया. इथे काय वेगळापण आहे? वेगळापण आता तसा नाही आहे. सगळेच कसिनो ऑलमोस्ट सेम आहेत. अँड लेट्स बिगिन. वाव, लकीली इतक्या छान टायमाला आलं आहे की तिथे बिलकुल क्यू नाही आहे आपल्याला. अँड वी गॉट सेव्ड की खूप आरामात आतला चेक इन होणार आहे. सो नाव सागर चालला आहे आता चेक इन करायला. हॅलो, से हॅलो. सो पॅरिस इटसेल्फ ह्या हॉटेलमध्ये राहायचा एक हॅपीनेस वेगळा आहे. म्हणजे रँडमली इथे नॉर्मली येतात लोक Airbnb या फिर थोडंसं स्ट्रीट मेन अट्रॅक्शन्सपासून थोडेसे दूर स्टे करतात. बट आपण दोन्ही हॉटेल्स खूप सुंदर अशा मेन स्ट्रीटवर, मेन अट्रॅक्टिव्ह पॉईंट्सवर एन्जॉय केलेत. आणि लेट्स सी, खूप सुंदर हॉटेल आहे. बघूया पुढे व्लॉगमध्ये. ओके, सो इथे मोबाईल चेक इन आहे हॉटेलमध्ये. ओके, सो सागर टेल मी कसं चेकिंग करतोय तो? चेकिंगचे 2 ऑप्शन आहे. आयदर मी माझा व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन टाकू शकतो, नाहीतर पासपोर्ट स्कॅन करू शकतो. आता माझे लायसन आहे तर मी लायसन केलं आणि लायसन टाकलं, स्वतःहून ते माझं नाव वगैरे सगळं आलं. त्यामुळे आता मी डायरेक्ट मोबाईल चेक इन करू शकतो. तुम्हाला लाईनीत उभं राहायची पण गरज नाही. अमेझिंग. सो देर इज 2 वे. आयदर तुम्ही पासपोर्टने करा किंवा ड्रायव्हिंग लायसनने करा चेक इन, राईट? आणि दोन्ही नसतील तर लाईनमध्ये उभे राहा. बेसिकली म्हणजे ह्यांनी हॉटेलच्या आतमध्ये एंट्री केल्या नावाप्रमाणे पॅरिस या नावाप्रमाणे पूर्ण पॅरिसचे वाईब दिले आहेत. मीन्स आजूबाजूला म्हणजे ही पूर्ण स्ट्रीट बनवली आहे, लॅम्प लावले आहेत, इंडिकेशन्स लावले आहेत रोडचे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या हॉटेलची स्टाईल आणि संपूर्ण त्यांनी पॅरिसचा वाईब दिला आतमध्ये. इवन आयफेल टॉवर आहे अनाना साईडला, तिथे आता आपण जातो आहे.  आणि त्याच्यानंतर त्यांचे रेस्टॉरंट्स, त्यांचे टाईप ऑफ
घरं ह्या साईडला सगळं तुम्हाला एका छोट्याशा हॉटेलमध्येच तुम्हाला संपूर्ण पॅरिस एन्जॉय करता येणार आहे. आणि त्याच पॅरिस हॉटेलमध्ये जर तुम्हाला असं डायमंड शॉप भेटलं आणि नवरा असा पुढे पडत असेल तर त्याला घेऊन यायचं खेचून आणि त्याला सांगायचं चांगले 5-10 डायमंड घेऊन दे मला. सो व्हॉट क्या बुलाती आहे, काय डायलॉग होता? बुलाती आहे सी बघितलं असं डायमंड शॉपवर मुली आत घुसायचं होतात पण पोराच्या पळतात. The last. Where is my gift? मजेदार असा व्ह्यू आहे तो इकडे पॅरिस. पॅरिस इथे अर्धा घुसलाय त्या काय बोलतात याच्यामध्ये रूफमध्ये. रिमेनिंग पॅरिस त्या रूफच्या वर आहे जो बाहेरून दिसणार आहे. आणि ओरिजिनल बट रेप्लिका पॅरिसचा अर्धा वर्ष त्या रूफच्या खाली जसा आहे तो कट बघू शकता. सो हे एक्झॅक्ट सेम म्हणजे जसं पॅरिसमध्ये त्यांनी एंट्री ठेवली आहे. स्टॅच्यू हा आहे, हाही रूफच्या अर्धावर गेला आहे आणि हा पॅरिस. सो इतकं मजेदार आहे की हॉटेलच्या आतमध्ये हे हॉटेलचं रूफ आहे ज्याला इतकं सुंदर डेकोरेटिव्ह केलं आहे, इतकं सुंदर नॅचरल फील दिला आहे. आणि आयफेल टॉवर त्यांनी इथून स्टार्ट केला आहे.
रूफच्या मध्ये घुसलाय तो. रिमेनिंग अर्धा पॅरिस आपण नंतर बाहेरून बघूया. कसिनो सगळीकडे कसिनो. हे आयफेल टॉवरचा रिमेनिंग पोर्शन आणि हा रिमेनिंग पोर्शन इकडे. सो बाहेर जाऊन काय वाटतं ट्रिप्लिका पॅरिस बघत? ऑलमोस्ट सेम. ओके, सो बाहेरून संपूर्ण कंप्लीट पॅरिसची मजा घेऊया. सो लेट्स ओके बघूया कसं आहे काय आहे सगळं काही. ओके, सो 12 वाजता आपण आलो होतो चेक इन करायला. तेव्हा हा संपूर्ण एरिया मोकळा होता आणि ही मोबाईल चेकिंगची लाईन जी कम्प्लिटली रिकामी होती. आणि आता आम्ही आलो 3 वाजता जो आमचा संपूर्ण हॉटेल फिरून, तर जो आमचा रिअल टाईम आहे चेक इनचा तेव्हा आमचं चेक इन नाही झालं. तर आता ही गर्दी एवढी वाढली आहे. सी, सो स्पीडअप करायला त्यांनी मोबाईल चेकिंग ठेवून सुद्धा मोबाईल चेकिंगमध्ये इतकी लाईन आहे. थांब. नेक्स्ट 4 डेजचा स्टे आता आहे आपल्या इथे बोर्डिंग टॉवर. सो वी आर गोइंग हिअर इनसाइड. कूल. कुठे 14 राईट. सो इथे असं लिहिलं आहे 15 to 26, 26 to 33 आणि आपण आहात 4 to 15. दोन्ही हॉटेलमध्ये आपल्याला 14th फ्लोअर भेटला आहे. गोल्डन नगेट्समध्ये पण 1475 होता रूम आणि इथे किती आहे 1486. सी 14 लकी आहे लास वेगासमध्ये. तर बेट पण आता आपल्याला 14 नंबरवर लावायला हवी आहे. Eighty-six. 85, 86. करंट बसला. Best view. Amazing. एक नंबर. सो अर्धा उरलेला आयफेल टॉवर तो जो भिंतीत घुसला होता तो इकडे वर आलाय आणि रूम मधनं वी कॅन सी. वाव, अमेझिंग पूल, अमेझिंग आयफेल टॉवर, सच अ वंडरफुल. आणि ते समोरचं बेलाजिओ आहे. अच्छा, आणि ते समोरचं जे हॉटेल आहे ते बेलाजिओ आहे. तिथे
अमेझिंग सुंदर क्यूट असं गार्डन आहे जे आपण आज किंवा उद्या एक्सप्लोअर करू आणि कंटिन्यू असेल ह्या व्लॉगमध्ये. आणि रात्रीचा फाउंटेन शो. येस, आणि फाउंटेन शो बेसिकली आपल्याला खाली जायची गरज नाही आहे. वी कॅन एन्जॉय इट फ्रॉम हिअर इट सेल्फ. तर आपण इथूनच तो एन्जॉय करूया आणि खाली जाऊन तो ऑन स्ट्रीप आपण एन्जॉय करू शकतो. Oh my god, that is so... आणि रूम चेक इन झाल्यानंतर आम्ही थोडासा रेस्ट केला. त्याच्यानंतर आरामात पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला जो आहे तिथल्या आयकॉनिक नावाकडे, जिथे लास वेगास हे नाव खूप फेमस आहे या जागेमध्ये. आणि तिथे म्हणजे हा आयकॉन स्पेशली हा आयकॉन फार फेमस आहे लास वेगासचा, जो आहे नेवाडामध्ये, जो हॉटेलपासून अगदी लाईक 15-20 मिनिट्सच्या ड्राईव्हवर होता. सो खूप मोठी क्यू होती, प्रचंड असं ऊन होतं, बट स्टील लास वेगास आलो आहे आणि इथे फोटो काढणार नाही असं तर होत नाही. सो इथे मस्तपैकी एक फोटोग्राफर होता जो आपल्याला वाटेल तेवढी फी त्याला फक्त द्यायची होती. तो सुंदर असे क्लिक्स करत होता. मस्तपैकी त्याच्याकडनं क्लिक्स केल्यानंतर काही टाईम तिथे स्पेंड केल्यानंतर आम्ही पुन्हा सेम स्ट्राईपवर आलो जिथे आमचं हॉटेल होतं, कारण तिथेच खूप चांगले असे हॉटेल्स एक्सप्लोअर करायला होते. सो आम्ही संपूर्ण स्ट्राईप हा वॉक केला. सो वॉक करता करता तिथले छान असे हॉटेल्स लाईक मिराज, बेलाजिओ ह्यांना व्हिजिट केलं. मिराजमध्ये स्पेशली आम्ही सगळ्यात पहिले थांबून व्हॉल्कॅनो शो बघितला, विच वॉज वंडरफुल शो. म्हणजे इतकं सुंदर, इतकं रिअलिस्टिक शो त्यांनी क्रिएट केला होता व्हॉल्कॅनोचा, जो इरप्ट होतो एव्हरी 1 hour नंतर. सो त्यांनी व्हॉल्कॅनोचं इरप्शन इतक्या सुंदर पद्धतीत आणि रिअलिस्टिक दाखवलं आहे की तो 5 मिनटाचा शो बघण्यासाठी लोक अर्धा पाऊण तास लाईनमध्ये उभे असतात, तिथे वेट करत असतात. सो येस, आफ्टर ऑल वर्थ इट जिथे थांबणं आणि तो शो बघणं. सो इझिली अजून तरी व्हॉल्कॅनो बघितला नव्हता, सो इथे आल्यानंतर तोही एक एक्सपिरियन्स भेटला. रिअल व्हॉल्कॅनो तर लवकरच बघू, बट हा एक त्यातल्या त्याचा छान एक्सपिरियन्स होता.
It's over. It's time for the show. What you say, my brother? Amazing. छान केलंय. 4,405 मिनिटाचं. Amazing. म्हणजे रियाल फायर We gotta do is go understand what's real pride. So like we got 25 showtime. You do not want this race. We got fellas coming all the way from Long Beach, California. Now we just getting warmed up, ladies and gentlemen. Up next, we got a Sean in the house. Coming from the deep end. Bam! Look, Mom, go ahead. Oh! Everybody clap. Everybody clap. Everybody clap your hands. So right now, the louder you guys scream, the faster he's gonna flip. I said the louder you guys scream. Here we go, the louder you scream. The louder you guys scream. Make some noise, Rich. Bam! Bam! Let's go! Let's go! Oh yeah, up next, coming all the way from Long Beach, California, we got Turbo in the house. Everybody clap your hands. Everybody clap your hands. Let's go, let's go. Let's go, let's go. Let's go, Turbo. Okay, I see your feet. I see you smooth as ice. Black ice. Oh yeah. Going up. Oh! Freeze! Now, ladies and gentlemen, this is one of my favorite moves right here. Hey, 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 hey! Hey, yo, make some noise for Turbo! All right, fellas, it's about that time. Up next, we got Ishmael, the powerhouse of the group. One hand, oh, like a Pokeball. Yeah! Now, fellas, you can get a body just like him. You just gotta spend 3 months in prison. Bam, 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 bam! Oh! Everybody clap your hands. Oh, yeah. Up next, we got Yassine, one of the youngest members of the group. Oh, like a ninja. Now, ladies and gentlemen, oh, we're not done yet. Everybody clap. Everybody clap. Now, this next move, you usually only see this at the Circus show. So when he removes his hands, we need your energy. He's standing on his fucking head. He could die right now. Here we go. Right now, everybody clap your hands. It's time for the grand finale where we flip over 6 strong, sexy volunteers. We got the first sexy volunteer. All right. All right, here we go, here we go. Yeah, we need that guy for sure. All right, we got 2, we need 3. Come on down, Shorts. Yeah. Here we go. He needs energy. We don't know if he's gonna land this shit. Everybody, make some noise! Oh shit! Volunteers, get your ass out of the air. You guys survived. Oh my God. Now volunteers take a bow. Now when you go back home, you can say you went to Vegas. Got jumped by some black guys, they'll never believe you. ऑल्केनो बघितल्यानंतर पुन्हा पूर्ण स्ट्राईप आम्ही वॉक करत बेलाजिओला पोहोचलो, कारण बेलाजिओचं वंडरफुल असं गार्डन हे मिस करायचं नव्हतं. सो येस, तिथे आल्यानंतर ते पुन्हा तेवढंच वर्थ वाटलं चालणं. आणि येस, मेक शुअर करा की ह्या स्ट्राईपवर जसं फ्रीमॉन्ट खूप इझी होतं, खूप सिम्पल होती, छोटी स्ट्राईप होती, तशी ही एक दुसरी स्ट्राईप आहे जी खूप जास्त चालवते. सो मेक शुअर की तुम्ही हिल्स वेअर नाही करणार आणि कम्फर्टेबल शूजमध्ये तुम्ही संपूर्ण स्ट्राईप तुम्ही व्यवस्थित चालू शकतात आणि एन्जॉय करू शकतात. आता आपण आहोत बेलाजिओ हॉटेलमध्ये आणि हे अगदी पॅरिस हॉटेलच्या समोर, जिथे आत्ता आमचा स्टे आहे त्या हॉटेलच्या समोरचं हॉटेल आहे.
रिग्रेट की इथे आम्ही घेतलं नाही आणि आधीचे दिवस आम्ही गोल्डन नगेट्सला होतो. सो त्याच्यापेक्षा फार 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 बेटर आहे हे हॉटेल. खूपच सुंदर अप्रतिम असं हॉटेल आहे. सो कोणालाही लास वेगासला स्टे करायचा असेल तर डेफिनेटली हे हॉटेल कन्सिडर करण्यात काहीच डाऊट नाही आहे. इतकं सुंदर आहे राईट. कसं वाटलं गार्डन? तर वन ऑफ द अमेझिंग हॉटेल इन द लास वेगास. वन ऑफ द अमेझिंग. या करेक्ट. सो तुम्ही एंट्रन्सच त्याचा बघणार, इतकं अप्रतिम डिझाईन आहे. आणि मला स्पेशली त्याचा चेक इन काउंटर दाखवायचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ अगेन इथे स्टार्ट केला. सी त्याचं फ्लॉवर्सचे कलर कॉम्बिनेशन, डेकोरेशन. ओ माय गॉड. चेकिंग काउंटर असं असेल तर रूम स्टे तर खूपच सुंदर असेल. आत तिथे समोर गार्डन आहे. ते खूप अप्रतिम असं गार्डन आहे. त्या व्हिडिओमध्ये आता पुढे आपण पुढे कंटिन्यू असेल त्या गार्डन. इतकं सुंदर हॉटेल आहे की खरंच आवडलं मला. म्हणजे आमचा जो पहिला स्टे आता इथे आल्यानंतर गोष्टी कळतात. आता ऑनलाईन आम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स जुन्या हॉटेलचा घ्यायचा होता, तो आम्ही गोल्डन नगेट्सला घेतला. आता आम्ही पॅरिसला घेतला, विच इज ऑल्सो अमेझिंग. बट हे टॉप ऑफ दॅट. सो हे नेक्स्ट टाईम नक्की प्रेफर करूया. So cute. Let me dance. Let me turn around. Let me. What are you looking at? Say hi. Say hi. I'm Blackpink. Baby. Nice.
आणि अशा पद्धतीने मस्तपैकी सुंदर अशा गार्डनला आणि लास वेगासच्या स्ट्राईपला व्हिजिट केल्यानंतर आम्ही आमच्या दिवसाचा एंड पुन्हा एकदा पॅरिस हॉटेलमधल्याच कसिनोला व्हिजिट देऊन आणि छानपैकी सकाळचे आता 4:30 वाजले आहेत आणि संपूर्ण नाईट वेगासच्या स्ट्राईपवर चालून छान छान शो बघून मस्त हॉटेल्सला व्हिजिट केल्यानंतर पुन्हा एकदा मन भरून कसिनो खेळलो आणि फुल नाईट कसिनो खेळल्यानंतर आता आमचा उद्याचा प्रवास होणार होता तो हुआ डॅमला. सो स्टे ट्यून. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघत आहेत हुआ डॅमबद्दल, जो आहे लास वेगासच्या अगदी 1 तासाच्या ड्राईव्हच्या डिस्टन्सवर. सो स्टे ट्यून अँड कीप एन्जॉयिंग.